नमस्कार, मी आज बनवत आहे सुकी कोलंबी। त्यासाठी लागणारी कोलंबी धुवून स्वच्छ करून साफ करून घेतलेली आहे। त्यासाठी लागणार आहे आला लसूणची पेस्ट ही आहे आणि लागणार आहे त्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण असं मिळून ही एक पेस्ट केली आहे मी। आणि लाल मसाला, मीठ। मी ते आता दाखवते तुम्हाला त्याची फोडणी कशी करायची। सर्वात पहिलं मी कढीपत्ता टाकला आहे पॅनमध्ये, कांदा टाकला। आता मी हे बघा आल्या लसूणची पेस्ट चांगली 1 चमचाभर टाकत आहे। ही टाकली आतमध्ये, कांदा झाला आहे लाल आणि कांदा लाल होईपर्यंत चांगला आलं लसूण मस्त भाजून घ्यायचं सरसर होईपर्यंत। आणि त्यामध्ये मी आता टाकत आहे, आता घातला आहे मी लाल मसाला। तो सुद्धा चांगला असा मस्त भाजून घेते मी तेलावर परतवून। आणि आता लाल मसाला भाजल्यानंतर मी टाकली हे कांदा, टोमॅटो, थोडंसं आलं परत आणि अख्खी लसूण, जिरं असं वाटलेली ही पेस्ट। हे बघा लाल मसाला भाजून मस्त त्याला तेल सुटलंय। त्याच्यामध्ये मी टाकत आहे कोलंबी सर्व टाकली। त्याच्यामध्ये टाकले 2 कोकम। आम्ही कोकम खातो आणि कोकमची चव थोडी वेगळी लागते। आणि थोडंसं किंचित असं पाणी आणि थोडं मीठ टाकायचं आहे। मीठ आधी लावलेलं मी थोडं कोलंबीला, आता थोडं वरून टाकते। बघा मंडळी, कोलंबीचं सुकं बोलले, कोलंबीचं तिकलं। तर ही सुकी कोलंबी ही अशी मस्त अशी खायला झाली, चवीला खूप छान। चला तर मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये।